अहो थांबा थांबा थांबा. आज मी गार्लिक नान बनवलेला आहे. तर बाहेर मिळतो तसाच्या तसा परफेक्ट गार्लिक नान झालाय की नाही ते मला सांगा आणि नंतर हवं तर स्क्रोल करून टाका. तर मी घेतलं आहे एका भांड्यामध्ये 1 कप मैद्याचं पीठ आणि सेम कपने 1 कप गव्हाचं पीठ. आता छान हे सगळं मी एकजीव केलंय आणि हे साईडला ठेवलंय थोडा वेळसाठी. तोपर्यंत पुढची तयारी करून घेतली. म्हणजे एका वाटीमध्ये अर्धी वाटी दही काढून घेतले, त्यामध्ये मीठ घालून घेतले, साखर ॲड करून घेतलेली आहे, पिझ्झा सीझनिंग, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे आणि छान हे सगळं एकजीव करून घेतलं. तर इथं पाहू शकता मस्त असं बबल्स यायला लागले, म्हणजे अगदी छान हे फर्मेंट झालेलं आहे. याने काय होतं, आपल्याला ईस्ट वापरायची इथे गरज पडणार नाही. तर आहे की नाही घरगुती उपाय. आता मात्र अजिबात वेळ न घालवता हे फेटलेलं दही आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आणि गरजेनुसार पाणी ॲड करायचे आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. तर कणिक मळत असताना थोडंसं इथे सैलसरच मळून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी हा पिठाचा गोळा आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. म्हणजे तो छान असा फर्मेंट होईल. तर इथे पाहू शकता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण इथं घरगुती तयार केलेले ईस्ट वापरले, त्यामुळे हे जास्त पीठ फुलणार नाही, पण बऱ्यापैकी फुललेलं आहे. पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याचा एक भाग घ्यायचा आहे आणि पोलपाटावर सुकं पीठ लावून छान असा लाटून घ्यायचा आहे. लाटताना थोडीशी थिकच पोळी लाटायची आणि व्हिडिओ दिसते त्या पद्धतीने एकाच बाजूने यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आवडीनुसार इथे स्टफिंग भरून घ्यायचे. तरी इथे मी काय स्टफिंग भरलेलं आहे ते पाहायचं असेल तर याचा फुल व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता हे स्टफिंग आपल्याला स्टफ करून झाल्याच्या नंतर एक साईडने पाण्याचा हात लावून छान असं सील करून घ्यायचे आणि सुरीने असे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे छान ते आतपर्यंत बेक होईल. आता अलगद हाताने हे उचलायचे आणि ग्रीस केलेल्या पॅनमध्ये ठेवायचे आणि वरून देखील थोडासा आपल्याला गार्लिक बटरचा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो देखील लावून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता 25 मिनिटं झालेली आहेत. कलर काय सुरेख आलेला आहे. थंड करून घेऊयात आणि हे आपण कट करून सर्व करून घेऊया. त्या अगोदर ना मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. आतमध्ये जे आपण स्टफ केलेलं आहे ना ते सुद्धा खूप सुंदर बेक झालेलं आहे. वरचं आवरण म्हणाल ना तर एकदम कुरकुरीत आणि क्रंची झालेलं आहे आणि आतमधलं जे स्टफिंग आहे ना ते अगदी चीजी झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.